नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात श्रावण महिना सोमवारची शिवामुठीची व्रतकथा. आठ पाट नगर होतं. तिथं एक राजा होता. राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या होत्या, एक ना आवडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. ना आवडतीस जेवायला उष्ट, नेसायला जाडभरड, राहावयाला गुरांचं बेड दिलं, गुराख्यांचं काम दिलं. पुढं श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. ती राणी गेली. कुठं नागकन्या देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई बाई तुम्ही कुठे जाता? तेव्हा त्या म्हणाला, महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो. तिने विचारलं, त्यांना काय होतं? भ्रताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीत जातं, मूलबाळ होतात, ना आवडती माणसं आवडती होतात, वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? ती म्हणाली, मी राजाची सून, तुमचे बरोबर येते. त्यांचे बरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायांनो, वसा वसता? आम्ही शिवमुठीचा वसा बसतो. त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, दोन बेलाची पानं घ्यावी, मनोभाव पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भाव्या, ननंद जावा, भ्रतारा ना आवडती आहे, ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा, उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये. उपास नाही निभावला तर दूध प्यावं. संध्याकाळी अंघोळ करावी, देवाला बेल वाहावं आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठीकरिता घेत जावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावा नंदांनी उष्टमाष्ट पान दिलं, ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात आला. ना आवडतीनं घरातून जाऊन नागकन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वर देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंद जावा, भ्रतारा, ना आवडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तिनं तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे. वाट कठीण आहे. काटे कुठे आहेत? साप वाघ आहेत, तिथं माझा देव आहे. पुढे तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मग चालली. ना आवडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. ना आवडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटला नाही. यांना काटे कुठे पुष्कळ लागले. ना आवडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. ना आवडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले. हंड्या झुंबर लागले. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. ना आवडती पूजा करू लागली. गंध फूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझे शिवामूठ ईश्वर देवा, सासू सासऱ्या दिरा भाव्या, ननंद जावा, भ्रातारा, ना आवडती आहे ती आवडती करे देवा, असे म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. ना आवडतीवर प्रेम वाढलं. नागीने ताईला दिले. खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला. ना आवडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोट देवळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला. तो तिथे एक लहान देऊळ आहे. तिथे एक पिंड आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुटीवर पागोटा आहे. तेव्हा त्यानं सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली. त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली. ना आवडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा हो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरे सुफळ संपूर्ण. तर मंडळी, ही होती शिवमुठीची कहाणी. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा.